हाय गाईज, हॅलो. तर मी चालले आता कॉन्जरिंग मूवी बघायला. मी त्याचे रिव्ह्यूज पण बघितले होते, काही चांगले आहेत काही वाईट आहेत. आणि खूप घमासान पाऊस चालू आहे इकडे. आता 2 मिनटं झाली थांबला आहे, अदरवाईज खूप पाऊस आहे. तर आम्ही रात्रीचा नाईट शो बुक केला आहे. इट्स लाईक लेवल 15चा शो आहे. आणि लेट्स सी, बघूयात कसं आहे. खूप लोक बोलत खूप हॉरर आहे. बाहेरच्या थिएटर्समध्ये नाही का होली वॉटर्स वगैरे घेऊन चालेल अँड ऑल. सो लेट्स सी. ऑल्सो मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देईन, व्हेरी जेन्युइन रिव्ह्यू. आणि मला ना ॲक्च्युली भीती वाटते बिकॉज आय हॅव नो आयडिया की कसं असणार आहे काय आहे. सो बघूयात. विल वॉच द मूवी अँड आय विल गिव्ह यू द रिव्ह्यू. तोपर्यंत आपल्या या उर्मिलाच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू. तर आपण निघालो आहोत. ते पाणी भरलं ना, बाहेरचं पाणी भरणं चालू. तर हे गणपती विसर्जनची तयारी सगळीकडे चालू होती आणि आम्ही वाट बघत होतो की हे फटाके कधी बंद होतात फुटायचे. जसं आम्हाला वाटतं की बाबा आता संपलं, तेवढंच एक फटाका फुटत होता. तर वरती आम्ही इकडे फूड सेक्शनमध्ये आलो, पण टाईम आम्ही बघितला तर खूप कमी होता, कारण 11:15चा शो होता. मग आम्ही विचार केला की वरतीच काहीतरी घेऊयात म्हणून थिएटरमध्ये. मग त्याच्यानंतर आम्ही तिकडून आतमध्ये गेलो. मग बघितलं ऑप्शन्समध्ये काय काय आहे. आणि मग त्याच्यानंतर मी थोडे फोटोज वगैरे, थोडं शायनिंग वगैरे मारली. तर आता झाले 11:04 आणि आपलं टायमिंग होतो आहे. तर सीज आमचा हा आहे स्क्रीन नंबर 3. तर आय एम सो एक्सायटेड. तर आम्ही इकडे पॉपकॉर्न आणि बेसिकली समोसे घेतले होते, जस्ट बिकॉज की नाईट शो होता आणि ऑब्वियसली मध्ये 12:30-1च्या नंतर सगळं संपतं तिकडे. मग आम्ही विचार केला का नाही स्टार्टिंगलाच आपण घेऊन बसूयात म्हणून. मग आपली इकडे मूवी चालू झालेली आहे आणि याच्यामध्ये हा सीन दाखवलेला आहे की मुलगी ब्रायडल ट्राय करण्यासाठी रूममध्ये जाते आणि तिला तिचं ब्रायडल जे हे आहे आउटफिट, त्याच्या खाली भूत आहे. म्हणजे मला हे लॉजिक नाही कळालं की ड्रेसच्या खाली कोण भूत लपवतं, यु नो. म्हणजे हे मला हॉरर प्लस कॉमेडी वाटत होतं मूवी, कारण एवढं जी कॉन्जरिंगकडून मी एवढी एक्सपेक्टेशन ठेवली होती त्या एक्सपेक्टेशनला टच नाही केलेली आहे मूवी. तर बेसिकलीच ओके. मी अर्ध्यामधूनच बोर व्हायला लागले होते, म्हणजे अक्षरशः मला झोप येत होती, यु नो. आणि याच्या पुढे मला जास्त काही शूट करायला भेटलं नाही, कारण जेव्हा मी थिएटरमधून बाहेर निघालो तेव्हा खूप घमासान असा पाऊस चालू होता आणि फोन वगैरे मी सगळं बॅगेच्या आतमध्ये ठेवलं होतं आणि बॅग होती रेनकोटच्या आतमध्ये. मग कसं काढणार ना. मग शेवटी मी पुढचं शूट नाही केलं. मग आम्ही तिकडून घरी आलो आणि घरी येऊन मी गप्पपणे झोपून घेतलेलं आहे.
तर ज्यांनी कोणी कॉन्जरिंग बघितली असेल प्लीज मला आपला रिव्ह्यू सांगा की तुम्हाला खरंच तितकी आवडली का मूवी, तुमच्या एक्सपेक्टेशनला खरी उतरली का.